नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर. मित्र हो, तुम्ही माझ्या पाठीमागचं बॅकग्राऊंड पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातच आलं असेल की मी आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येणेरेच्या एका वर्गामध्ये बसलेलो आहे. आणि तिथे येण्याचं कारण म्हणजे की नुकताच 5 सप्टेंबर 2025 रोजी आपला शिक्षक दिन साजरा झाला. आणि खरं तर विद्यार्थी आणि शिक्षक ही जी काही परंपरा आहे तर ती अविरतपणे सुरू आहे. आणि खरंच याच दिवशी जर एखाद्याला आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळत असेल तर ही त्या स्वतः व्यक्तीसाठी किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीसाठी, गावकऱ्यांसाठी, नवे तर तालुका आणि जिल्ह्याच्या सगळ्याच लोकांसाठी ही आपल्याला खरंच कौतुकाची गोष्ट आहे. असो तर मित्र हो, मी तुम्हाला सांगतो आहे की आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणजेच आपल्या आदर्श गाव येणेरेचे शिक्षक आदरणीय वैभव सदाकाळ सर यांना जाहीर झालेला आहे. आणि त्यामुळं पूर्ण तालुक्यामध्ये त्यांचं भरभरून कौतुक होत आहे. आणि आपल्याच गावचे हे शिक्षक आणि त्यांचा सन्मान करणं हे आपल्या नंदनवनचं आद्य कर्तव्य मी समजतो. आणि म्हणूनच आपल्या नंदनवनातील आपल्या दिव्यांग बांधवांना म्हणजे अर्थातच आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन मी इथे आलेलो आहे. माझ्यासोबत आहेत आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अनेक वर्ष काम करणारी स्वर्गीय बन्सीलाल मुथा मूकबधीर विद्यालय जुन्नरचे मुख्याध्यापक आदरणीय कासराळे सर आणि त्यांच्यासोबतच असलेले पवळे सर हे सगळे इथे उपस्थित आहे. आणि याचसोबत आपल्या या शाळेच्या शिक्षिका आदरणीय आमले मॅडम या देखील इथे या सगळ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थित आम्ही आलेलो आहोत. अगदी खरं तर आपल्याला हा आदर्श पुरस्कार सरांना मिळाला ही खूप आणि महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणतात की आनंद दिल्याने द्विगुणित होतो. म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांसोबत आलेलो आहे सरांचा छोटासा सन्मान करण्यासाठी. तर मी आपल्या मूकबधीर विद्यालयाचे आदरणीय कासराळे सर यांना विनंती करतो आहे की त्यांनी आपल्या दिव्यांग बांधवांनी बनवलेलं कागदी फूल देऊन त्याचा सन्मान करायचा आहे. त्यासोबतच आमचा प्रमोद आहे जो आपले दिव्यांग बांधव जी अगरबत्ती बनवतात ती अगरबत्ती आम्ही सरांना देते. आणि अर्थातच कालच गणपती बाप्पा विसर्जन झालं परंतु तरी देखील आपली बुद्धीची देवता असणारी श्री गणेशाची मूर्ती मी आमच्या संस्थेचा विद्यार्थी त्याला विनंती करतो की सरांना ती द्यायची आहे. गणपती बाप्पा. आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येणेरे येथे गावातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करणारी जी संस्था आहे नंदनवन संस्था, या संस्थेचे संस्थापक सन्माननीय घोगरे आपल्या काही विद्यार्थ्यांसोबत आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी आलेले आहेत. सर्वप्रथम मी आमच्या शाळेच्या वतीने, विद्यार्थ्यांच्या वतीने, आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय आमले मॅडम या सर्वांच्या वतीने तुम्हा सर्वांचं प्रथमतः या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. ही संस्था दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनेक वर्षांपासून काम करत आहे. गेली अनेक वर्ष मी त्यांचं काम जवळून पाहिलेलं आहे. अनेक सर तुमचे प्रोग्रॅम मी स्वतः अटेंड केलेले आहे, उपस्थित राहून पाहिलेले आहे. आणि आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं मला जो पुणे जिल्हा परिषदेचा जिल्हा उत्कृष्ट शिक्षक हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि म्हणून माझा सन्मान करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात. मला तर खरंच तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर खूप आनंद झालेला आहे. मी मनापासून तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आणि तुमच्यासारखंच मलाही माझ्या काम करण्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी, शाळेसाठी काम करण्यासाठी तुमच्या सन्मानामुळे मला निश्चितच प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळणार आहे. आणि भविष्यामध्ये माझी जबाबदारी अजून वाढलेली आहे. इथून पाठीमागे जे शैक्षणिक काम केलेलं आहे त्यापेक्षा उच्च दर्जाचं काम करण्यासाठी माझी जबाबदारी वाढलेली आहे. आणि मला तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि सन्मानामुळे निश्चितच प्रेरणा देखील मिळालेली आहे. आपण या ठिकाणी आलात, माझा सन्मान केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार व्यक्त करतो.
करतो. धन्यवाद. आदरणीय सर, तुमचे मनापासून आपल्या दिव्यांग कला विकास केंद्र संचलित नंदनवन परिवारातील सर्व दिव्यांग बांधवांकडनं खूप खूप अभिनंदन. असंच तुमच्या यशाची गाथा अशीच अनेक अनेक शिखरे तुम्ही पालन करत जाऊ आणि तुमच्या हातून अनेक अशा या विद्यार्थी घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. चला तर मित्र, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.